नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेश जगताप यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात राजेश जगताप लिखित राखणदार. आज शनिवार. ऑफिसला अर्ध्या दिवसानं सुट्टी होणार म्हणून अनिल आणि त्याचा मित्र रवी खुशीत होते. दुपारी 2 वाजता लंच टाईम संपला. अनिल आपल्या कामावर शेवटचा हात फिरवत होता. तेवढ्यात शंकर शिपाई आला आणि अनिलला म्हणाला, ते साहेबांनी तुम्हाला बोलिवले. का रे, काही विशेष? अनिलने विचारलं. आता ते मला काय हो माहिती. बरं ठीक आहे, आलो म्हणून सांग साहेबांना. असं म्हणून त्यांनी टेबलावरचा फाईलचा पसारा आवरला. साहेबांच्या केबिनच्या दारावर टकटक करून त्यांनी दार अर्धवट उघडलं आणि साहेबांकडे आत यायची परवानगी मागितली. मे आय कम इन सर? येस येस मिस्टर अनिल, प्लीज कम इन, साहेब म्हणाले. आणि अनिल आत जातात साहेबांनी त्याला बसण्याची खूण केली. तसा अनिल खुर्ची ओढून बसला. अनिल, मी तुम्हाला SR एंटरप्राइजेसला जे लेटर पाठवायला सांगितलं होतं ना, ते सोमवारपर्यंत काही पाठवू नका. मी 2 दिवसांसाठी दिल्लीला जातो आहे. तिथूनच मी तुम्हाला सांगेन आणि मग त्याप्रमाणे बदल करून माझा होकार घेऊन मगच ते लेटर पुढे पाठवा. काही अर्जंट काम नाही आहे ना? कारण मी निघतो आहे. नाही सर, या तुम्ही, असं म्हणत साहेब आणि अनिल दोघेही केबिनच्या बाहेर पडले. आपल्या टेबलाजवळ जाताच रवी त्याला म्हणाला, काय रे अनिल, साहेब लवकर गेले का? हो, अरे त्यांना काहीतरी अर्जंट कामानिमित्त दिल्लीला जायचं आहे. बरं तुझं काय, आवरलं का? अरे हो, तसं काही खास नाहीच आहे. तेवढ्यात अनिलच्या टेबलावरची फोनची घंटी वाजली. अनिलनं रिसिव्हर उचलला आणि म्हणाला, हॅलो, मी अनिल सांगवीकर बोलतो आहे. हॅलो अनिल, मी अनिता बोलते आहे. आपल्या बायकोनं यावेळेला ऑफिसमध्ये का फोन केला असावा असा विचार क्षणभर त्याच्या मनात आला. पण तिच्या आवाजातला भीतीदायक कंपही त्याचवेळी त्याला जाणवला. तो म्हणाला, हां अनिता, बोल ना, बोल. अहो, आत्याबाईंची तार आली आहे. आईची तार? ऐकूनच अनिलच्या पोटात भीतीचा गोळा उठला. तार आली आहे का? काय लिहिलंय काय? त्यांनी अनिताला विचारलं. आबा सिरियस, स्टार्ट इमिजिएटली, अनिता म्हणाली. आणि बाहेर विजांचा प्रचंड कडकडाट झाला. बरोबर अनिता, हे बघ ना, मग मी काही आता घरी येत नाही. मी इथनंच गावाला निघतो. तिथे पोचल्यावर तुला फोन करीन आणि मग सविस्तर सांगेन सगळं. ठीक आहे, आणि हो काळजी घ्या. ओके, असं म्हणून अनिलनं रिसिव्हर खाली ठेवला. तोपर्यंत त्याला दरदरून घाम फुटला होता. त्यांनी डोळे मिटून टेबलावर डोकं ठेवलं. तोपर्यंत रवीसुद्धा उठून तिथे आला होता. अनिलच्या पाठीवर हात ठेवून तो म्हणाला, अरे काय रे अनिल, काय झालंय? आणि अरे तू इतका घाबरलायस का? तसा अनिल स्वतःला सावरून म्हणाला, अरे रवी, आईची तार आली आहे यार. आबा सिरियस आहे, मी निघतो आहे गावाला. नाही ठीक आहे, पण तुला बरं वाटतं आहे का? अरे घामानी भिजलायस बघ किती. जरा पाणी पी. अनिलनं पाण्याचा ग्लास उचलला, ओठाला लावला आणि 2-4 घोट पाणी पिऊन खाली ठेवला. रवी, चल निघूयात, 4 वाजायला आलेत, पाऊससुद्धा सुरू झाला आहे. असं म्हणून त्यांनी आणि रवीनी आपापली बॅग उचलली. हे बघ शंकर, आम्ही निघतोय. ऑफिस व्यवस्थित बंद कर, लाईट खिडक्या बंद कर. पाऊस सुरू आहे आणि उद्या सुट्टी आहे. उगाच काहीतरी घोळ नको व्हायला. हां, करतो सगळं, निघा तुम्ही. नाही तुम्ही काळजी करू नका. शंकरनं खात्री करून दिली. अनिल आणि रवी दोघंही लिफ्टनं खाली आले. अनिल, पोचल्यावर वेळ मिळाला तर मला फोन करून कळव बरं का. आणि आता मला सांग, तुझं पुढच्या प्रवासाचं नियोजन काय आहे? आम्ही फोन करीन तुला. आत्ता दादरला उतरतो, बस पकडून सिन्नर आणि मग तिथून पुढे आमच्या गावची बस आहे.
असं म्हणत त्यांनी छत्री उघडली आणि व्हीटी स्टेशनच्या दिशेनं तो चालायला लागला. जपून जा रे अनिल, असं म्हणत रवीसुद्धा चर्चगेटच्या दिशेनं निघाला. अनिल गर्दीतनं वाट काढत काढत पटकन स्टेशन गाठू बघत होता, पण तरीही त्याला वाटत होतं की आपल्याला उशीर होतोय. ढगांचा गडगडाट आणि विजांचा प्रचंड कडकडाट चालूच होता. छत्री असूनसुद्धा गर्दीमुळं त्याला ती व्यवस्थित पकडता न आल्यामुळे तो कमरेपासून खाली भिजला होता. ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे गाड्यांच्या भोंग्यांचा कर्णकर्कश आवाज त्याला असह्य होत होता. कसाबसा तो स्टेशनला पोहोचला तेव्हा पावसामुळे लोकल अर्धा तास उशिरा धावत होत्या. तितक्यात प्लॅटफॉर्म नंबर 5ला कल्याण फास्ट लोकल लागली. अनिल पटकन तिकडे निघाला. लोकल अजून आली नव्हती. पुन्हा गर्दीतून वाट काढत तो प्लॅटफॉर्मच्या साधारण मध्यभागी पोहोचला. लोकल भोंगा वाजवत स्टेशनमध्ये घुसली. उद्घोषक लोकल आल्याची घोषणा पुन्हा पुन्हा करत होता, पण तिकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. अर्जुनाला झाडावरील पक्ष्याचा किंवा परातीतल्या पाण्यात दिसणाऱ्या माशाचा डोळा दिसावा तसा त्याला लोकलचा दरवाजा दिसत होता. लोकलचा वेग मंदावला आणि अनिलनं उडी मारून दरवाजाचा दांडा पकडून आतमध्ये झेप घेतली. पाठोपाठ गर्दीचा लोंढा उसळला होता. चलो अंदर, चलो आगे, एकच कल्लोळ माजला होता. कोंबडीनं आपल्या पिल्लांना पंखाखाली घ्यावं तसं लोकलच्या डब्यात दाटीवाटीनं सगळे प्रवासी सामावले होते. आणि गाडीचा भोंगा वाजला. गाडी परतीच्या मार्गाला लागली. अनिलला दादरला उतरण्याची पुन्हा एकदा कसरत करावी लागणार होती, म्हणून तो हळूहळू दरवाजा गाठायचा प्रयत्न करत होता. चलो भाई चलो, थोड़ा आगे जाने दो, चलो. आपको दादर उतरना है क्या? मुंबईच्या दैनंदिन जीवनातली विचारपूस करत तो पुढं जाण्यासाठी मार्ग शोधत होता. तेवढ्यात एक जण त्याच्यावर खेक असला. अरे दादर उतरना है तो इतने अंदर क्यों आया? पण अनिलने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दरवाजाला चिकटून उभ्या असलेल्या प्रवाशांना पाऊस मनसोक्त झोडपून काढत होता. तेवढ्यात आतले काही जण ओरडले, अरे दरवाजा तो बंद कर लो. पण ते शक्य नव्हतं. दरवाजाजवळील प्रवाशांना आत येण्यासाठी जागाच नव्हती. तेवढ्यात चलो दादर म्हणत चार चौघांनी गलका केला आणि गाडी दादरला थांबली. चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची चढाओढ लागली. मागचे पुढचे धक्के खात अनिल कसाबसा खाली उतरला. पाऊस सतत पडत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी झालेली होती. त्या गर्दीतनं वाट काढत तो दादर पूर्वेकडील मुख्य एसटी स्थानकावर पोहोचला. छत्री आणि बॅग सांभाळत दादर शिर्डी बसच्या तिकिटासाठी रांगेत उभा राहिला. एव्हाना 5 वाजून गेले होते. आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. अधूनमधून गडगडाट करत जागा मिळावी म्हणून ते सुद्धा आपापसात भांडत असावेत असं वाटत होतं. विजांचा लखलखाट अंधाराला मागे रेटत होता, पण त्याचबरोबर प्रचंड कडकडाटानं काळजात धस्स होत होतं. तिकीट घेऊन अनिल बसमध्ये बसला तेव्हा त्याला थोडंसं हायसं वाटलं. बस 6 वाजता सुटणार होती. पावसात भिजल्यामुळे त्याचं अंग थंडीनं कुडकुडत होतं. अजून 15 मिनिटं अवकाश असल्यामुळे चहा पिण्यासाठी तो खाली उतरला. जवळच्या चहा स्टॉलवर जाऊन त्यांनी चहा घेतला. गरमागरम वाफाळलेल्या चहाच्या कपाच्या स्पर्शानंच त्याला बरं वाटलं. चहाचा एक एक घोट घशातनं पोटात उतरताना अंगातला गारठा दबक्या पावलांनी दूर होत होता. मनावरचं ओझं हळूहळू हलकं होत होतं. अनिताच्या अकस्मात आलेल्या फोननं त्याचं अस्तित्व एका अगम्य हिंदोळ्यावर झोके घेत होतं. भावनांच्या रौद्र लाटा मनाला हादरे देत होत्या. ऑफिसमधनं निघाल्यापासनं तो यंत्रवत इथपर्यंत पोहोचला होता, पण एका चहाच्या कपानं जादू केली होती आणि तो बराच सावरलाही होता. इतक्यात बस ड्रायव्हरनं बस चालू केल्याचा आवाज आला. मग तो पुन्हा बसमध्ये चढून आपल्या जागेवर जाऊन बसला. ड्रायव्हरनं इंजिनाचा घरघर आवाज मुद्दाम वाढवला. बस 1-2 वेळा मागे पुढे केली. कंडक्टर घंटी वाजून म्हणाला, आले का सगळे? प्रवाशांपैकी कोणी काही बोललं नाही आणि सगळेजण आल्याची खात्री झाल्यानं त्यांनी बस सुरू करण्याचा इशारा देणारी घंटी वाजवली. अनिलनी मनातल्या मनात देवाला नमस्कार केला. मनातल्या विचारांची वावटळ शांत झाली होती.
ढगांची जत्रा उठू लागली होती. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत बस हळूहळू पुढे सरकत होती. अनिलला अनिताची, मुलांची आठवण येत होती. त्याचप्रमाणे आईची सुद्धा आठवण येत होती. काय झालं असेल आबांना? आबा सिरियस? म्हणजे नक्की काय झालं असेल? आईची काय अवस्था झाली असेल? तिला धीर कोण देत असेल? अनिलच्या मनात विचारांचं भूत पुन्हा थैमान घालायला लागलं होतं. आणि अचानक त्याच्या मनात एक अनामिक भीती विक्राळ रूप धारण करायला लागली होती. चित्रविचित्र हातवारे आणि विकट हास्य करून त्याला चिडवत होती. असं का होतंय त्याला समजत नव्हतं. मनाला आवर घालणं अवघड होत होतं आणि मनाशीच त्याचा संवाद सुरू झाला. काय अनिल, काही आठवतंय का? हो, आठवतंय ना. आज शनिवार, तशातच अमावास्या, म्हणजे सगळंच अमंगल, अशुभ. आईची तार, आबा सिरियस. काय झालं असेल? मागच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला. तब्येत उत्तम आहे असं म्हणाले होते आणि बोलताना किती आनंदी होते. दिवाळीला सर्वांनी गावाला या आग्रहानं सांगत होते आणि नाही आलास तर आईला घेऊन मुंबईला येतो असं खोटं खोटं दटावलं सुद्धा होतं. विचारांचं चक्र उलटं फिरायला लागलं होतं. भूतकाळाच्या पुस्तकाची पानं आठवणींच्या वाऱ्यानं फडफडू लागली होती. पुस्तक मिटून ठेवावं असं त्याला वाटलं होतं. नकळत आयुष्यात शिकलेल्या धड्यांची उजळणी व्हायला लागली होती. आबा 5 वर्षांपूर्वी निवृत्त झाले. शहरातल्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून एक दिवस अचानक मला म्हणाले होते, अनिल, आता तुझी आई आणि मी आपल्या गावाला राहायचं म्हणतो. मला बोलायची कुठलीही संधी न देता पुढे म्हणाले, नाही, मला माहिती तुला वाटते का निवृत्तीनंतरचं आयुष्य मी हिथं तुमच्यासोबत घालवावं. पण आता आमच्या आयुष्याच्या शेवटच्या वळणाची सुरुवात झाली. मनाला आणि शरीराला आता हवी शांतता. आयुष्यभर लय धावपळ करायला लागली. आता थोडं थांबू दे. गावाकडचं निळं शारा काय डोळे भरून बघू दे. निसर्गाच्या सानिध्यात राहून रानावानातनं मुक्त बागडणारी हवा श्वासात भरून घेऊन दे. ऊन सावलीचा खेळ खेळता नाही आला तरी दुरून डोळे भरून बघू दे. सुगीच्या दिवसात वाऱ्यावर डोलणारी हिरवाई कवेत घेऊ दे. ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्यात पाय बुडवून निवांत बसून त्याच्याशी बोलू दे आणि पौर्णिमेच्या टिप्पूर चांदण्यात आपल्या पूर्वजांच्या चांदण्या शोधू दे. त्या मोत्यांच्या राशीतले मोती मोजता मोजता चुकू दे आणि पुन्हा नव्यानं मोजण्याचा येडेपणा करू दे. असं आणि इतकं सारं बोलताना त्यांचा आवाज जडावला होता. त्यांचं भावनिक आवाहन मला मोडता नाही आलं. उठून माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, आता तुमचा संसार तुम्ही करा. जीवनातल्या बऱ्या वाईट वाटेवरनं चालण्याचा अनुभव घ्या. आमची लुडबुड नकोय आता. आणि मग पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, काय करू सांग? तुझी काय हरकत तर नाही ना? नाही आबा, तुम्ही आनंदानं जा. पण मला वचन द्या की आत्ता तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं तुम्ही नक्की कराल. असं मी म्हणताच त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांचा तो स्पर्श मला जगण्याची उमेद देऊन गेला. विचारांच्या गर्तेत हरवलेल्या अनिलला बस ठाण्याला कधी पोहोचली कळलंच नाही. बस स्थानकातला चहा आणि पाणी विकणाऱ्यांच्या गोंगाटामुळे त्याची तंद्री भंग पावली होती. 15 मिनिटं थांबून बस पुढच्या प्रवासाला निघाली. कल्याण, कसारा, नाशिक असा प्रवास करत बस सिन्नरला पोहोचली तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अनिलने आपली बॅग घेतली, तो खाली उतरला. इथेही पाऊस पडून गेल्याचं जाणवत होतं. साचलेल्या पाण्यातनं वाट काढत तो चौकशी खिडकीजवळ पोहोचला. खिडकीत एक कर्मचारी बसला होता. अनिलने त्याला विचारलं,
दादा, सांगवीची बस किती वाजता आहे आणि किती नंबर फलाटावर लागते? कर्मचाऱ्यानं अनिलकडे एक विक्षिप्त कटाक्ष टाकला आणि म्हणाला, सांगवीची बस गेली 8:30 वाजता. मग पुढची बस कधी आहे? अहो साहेब, गेली ती शेवटची होती बस. मग दुसरा काही पर्याय आहे? 9:30 वाजता पंचाळे मार्गानं जाणारी सोमा ठाणे मुक्कामी बस आहे. तिथून पुढं कसं जायचं ते तुमचं तुम्ही बघा. असं म्हणून तो उठून आत गेलाही. आता अनिलकडे हाच एक पर्याय होता. काळोखाची चादर क्षणाक्षणाला मोठी व्हायला लागली होती. पावसाळी गार वारा सुई सुई करत कानाच्या आरपार जात होता. इतक्यात बस लागल्याची उद्घोषणा झाली. अनिलने थांबून ती पुन्हा ऐकली. फलाट नंबर 7ला बस लागली होती. अनिल जराही उशीर न करता पटकन बसमध्ये जाऊन बसला. थोड्याच वेळात कंडक्टर आला आणि सर्व प्रवाशांना तिकीटं द्यायला लागला. तो अनिल जवळ आला आणि म्हणाला, बोला की दादा, कुठं जायचे? मला एक सोमठाणे द्या. असं म्हणून अनिलने त्याला 100 रुपये दिले. तिकीट आणि शिल्लक पैसे कंडक्टरनं परत दिले आणि तो पुढे गेला. सर्व प्रवाशांना तिकीटं दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, कोणी बाकी आहे का तिकीट घ्यायचं? असाल तर तिकीट मागून घ्या, नंतर कटकट करायची नाही. सर्वांना तिकीटं दिल्याची खात्री होताच त्यांनी घंटीची दोरी 2 वेळा ओढली. घंटी वाजवून ड्रायव्हरला बस सुरू करण्याचा इशारा दिला आणि बस सुरू झाली. शेवटची बस असल्यामुळं मुद्दाम 10 मिनिटं उशिरा सोडण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर बस येता ड्रायव्हरनी सगळे दिवे बंद केले. घोंघावणारा बोचरा वारा प्रवाशांना सहन होत नव्हता. एक एक करत सगळ्या खिडक्या बंद झाल्या. आता बसमध्ये स्मशान शांतता पसरली. आजूबाजूच्या वाहनांचे दिवे जाता येता चमकून जात होते. गाड्यांची घरघर भयान शांतता क्षणिक आरपार चिरून जात होती. पळणारी झाडं भूतांच्या लांबत जाणाऱ्या सावल्यांसारखा पाठलाग करतायत असं वाटत होतं. अनिलच्या मनात अमावास्येची घुबडं चित्कार करायला लागली होती. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. सिन्नरला काहीतरी खायला पाहिजे होतं असं अनिलला वाटायला लागलं. पण घराच्या ओढीनं आणि आबांच्या काळजीमुळे त्याला काही सुचलंच नव्हतं. रस्त्यानं कुठेतरी एखाद्या हॉटेलवर बस थांबली तर बरं होईल असं त्याला वाटायला लागलं. पण तसं काही झालं नाही आणि बस थेट पंचाळेला रात्री 11 वाजता पोचली. बसमधले सगळे प्रवासी उतरले. मागे उरला होता एकटा अनिल. तेवढ्यात कंडक्टर घंटी वाजवत म्हणाला, अहो साहेब, उतरा की, बस पुढं नाही जाणार. अहो, पण मी सोमठाणेपर्यंत तिकीट घेतलंय आणि बसचा शेवटचा थांबासुद्धा तोच आहे. बरोबर आहे, पण काय झाले, डिझेल संपले. मग काय करणार सांगा बरं? तुम्ही सांगा ना, गाडी पुढं नेणार कशी? कंडक्टर म्हणाला आणि ड्रायव्हरने बसचे दिवे बंद केले आणि दोघेही खाली उतरले. आता अनिलचा नाईलाज झाला. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, ते हेच. खाली उतरून त्याने आजूबाजूला बघितलं. दूरवर साधारण 100-150 फुटाच्या अंतरावर एक चिता जळत होती. अमावास्येच्या काळोखात तोच एक उजेड दिसत होता. काय करावं ह्या विचारात असतानाच उजेडाच्या दिशेकडून त्याच्याकडे एक व्यक्ती चालत येताना दिसली. त्या व्यक्तीनं संपूर्ण अंगाभोवती एक पांढरा कपडा लपेटून घेतला होता. जवळ येताच ती व्यक्ती अनिलला म्हणाली, काय साहेब, कोणाकडं? का कोणी येणार आहे इकडं? नाही, कुणी येणार नाही आहे. मग का म्हणून थांबले? कोणाच्या घरी जायचं आहे? अहो, मी हा गावचा नाही आहे, मला सांगवीला जायचं आहे. ही सोमठाणे मुक्कामी बस मिळाली पण डिझेल संपलंय म्हणून पुढे जाणार नाही असं म्हणतायत ते. कोण म्हणलं असं? तो ड्रायव्हर आणि कंडक्टर वे? हो, तेच म्हणाले तसं. अहो, त्यांचंच वाडा. तुम्ही एकटेचे म्हणून मुद्दाम खोडसाळपणा केला त्यांनी. एकट्या माणसापायी कोण उगा 10 मैलावर जाई सांगा? लय हरामी आवलत असती हो. या बघा, चिरात तुम्ही हितच काढा आणि सकाळी जावा तुम्ही. नाही हो दादा, मला गेलंच पाहिजे. माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही आहे, तार आली आहे तशी दुपारी. मग तर लय अडचण झाली की राव तुमची.
आता एवढ्या रातीला कोणी येणार बी नाही. बरं बेडी आहे का? नाही, मी नाही वेडी ओढत. अक्षी बरोबर आहे. मॅच येडे आणि विचारलं तुम्हाला. तुम्ही शहरातली सिगरेट वाढणारी, आम्ही काय खेड्यातले येडे. बरं द्या सिगरेट, द्या सिगरेट द्या. आम्हाला तरी कोण देणार आणि आम्ही तरी कवा वाढणार सिगरेट. अनिलला सुद्धा सिगरेट ओढायची तल्लफ आली. त्याने खिशातनं सिगरेटचं पाकिट काढलं. पाकिट बरंचसं ओलं झालेलं होतं. त्यांनी पाकिटातनं 2 ओलसर सिगरेट्स बाहेर काढल्या. एक त्या अनोळखी व्यक्तीला दिली आणि दुसरी आपल्या ओठात पकडली. माचीस काढण्यासाठी पुन्हा खिशात हात घातला, पण खिशात माचीस नव्हती. माचीस बहुतेक ऑफिसमध्ये राहिलेली असावी. तोच ती व्यक्ती म्हणाली, साहेब आज तुम्ही लय खुश केलं बघा. द्या काडी द्या. अहो दादा, माचीस नाही आहे, बहुतेक विसरलो मी ऑफिसमध्येच. त्याच्या मारी, एवढंच आहे ना. चला तिकडं चला. कुठे? अहो त्यो काय जाळ आहे तिकडं, चला. असं म्हणत त्यांनी चितेच्या दिशेनं बोर्ड दाखवलं. चला चला, आज लय दिवसाने मज्जा आली. असं म्हणून तो चालायलाही लागला. अहो दादा, पण तिकडे? अनिलने घाबरूनच विचारलं. का हो, काय झालं? ब्या वाटतंय काय? अहो मेलेल्या माणसाला काय प्यायचे? आणि त्यो जळून पार त्याचा कोळसा झाला असं आता. चला. अनिलचा नाईलाज झाला आणि तो त्या व्यक्तीच्या मागे मागे चालायला लागला. त्या व्यक्तीचा बेदरकारपणा अनिलच्या मनातल्या भीतीला जागवत होता. अनिलच्या अंगावरच काटा आला. चितेजवळ पोहोचताच त्यांनी अनिलकडे वळून बघितलं आणि म्हणाला, या इकडं या. अहो येळेला खेळ आणि उपासाला रातळ, हे अशी गत आहे बघा. आता तलब बागवायची म्हणजे काय बी करावं लागतंय. तलब लय वाईट असती, पण एकदा लागली तर जीव गेल्या बिगर सुटतच नसती. आता माझंच बघा. काय? अनिल घाबरून म्हणाला. म्हणजे असे कोण कुठलं तुम्ही, वळख ना पाळख. तरी बी म्या तल्लब लागली तसं निलाजऱ्यावाने तुमच्या पुढं हात पसरला. पेटवाय काडी नाही म्हणून सरणाचा इस्तू घ्यायचा. कशा पाय? तर तल्लब. झट त्या मारी, हे काही जिंदगी होय. या बरीच मिळालेलं बरं. आणि एवढं बोलून तो मन मोकळं हसायला लागला. त्याच्या या अशा बोलण्यानं आणि हसण्यानं अनिलच्या अंगातच शिरशिरी आली. अंगावर काटा उभा राहिला. तोपर्यंत त्याने लाल जर्द विस्तव हातात धरून सिगरेट पेटवली आणि हातातला विस्तव अनिलच्या समोर धरून म्हणाला, घ्या पेटवा. अहो दादा, पण तुमचा हात? काय नाही वत, काय नाही वत. कवा तरी ह्याच्या जोडीनं जावं लागते. आजच्याला आम्ही, उद्याच्याला तुम्ही. असं म्हणत तो पुन्हा हसला. अनिलनी सिगरेट पेटवली आणि एक जोरदार झुरका मारला. गरम गरम धूर घशाखाली उतरून पुन्हा नाकातून बाहेर पडला. जरा बरं वाटलं. पण पोटातल्या भुकेनं पडलेल्या खड्ड्याचं काय? न राहून त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं, दादा खूप भूक लागली हो, कुठे काही खायला मिळेल का? तसं मान वळवून त्याने अनिलकडे बघितलं, थोडा हसला आणि मग थोडा चिंताग्रस्त होऊन म्हणाला, आता ह्या वागताला कुठं बी काही मिळायचं नाही. पण एक जागा आहे. पटलं तर तुमची सोय झाली, नाही तर हायच आमुष्याचा उपवास. कुठे आहे? चला की जाऊ आपण तिकडे. पटकन काहीतरी खातो तिथे आणि निघतो. निघतो म्हणजे पाय पाय आणि एवढ्या रातीला? अरे साहेब, काय येडं बेडं आहे का तुम्ही? कशा पायी जीवाशी खेळत आहे? आमुष आहे ना आज. अंधारात रस्त्यावर काही चूक काटा, काय किडूक मुडूक आलं म्हणजे? ते जाऊ द्या हो, मला खायला कुठे मिळेल तिकडे घेऊन चाला. साहेब कुठं बी जायचं नाही. जेवण हितच आहे, ते बघा की. असं म्हणत त्याने एका कोपऱ्यात बोर्ड दाखवलं. अनिलने तिकडे बघितलं आणि तो नखशिखांत हादरला. एका पत्रावळीवर दहीभात ठेवला होता. बाजूला एक अर्धवट जळालेली अगरबत्ती दिसत होती. गुलाल अबिराचं रिंगण काढलेलं होतं. एक नारळ फोडून त्याचे तुकडे करून ठेवला होता. काय माणूस आहे हा?
असं म्हणत अनिलने वळवून मागे बघितलं, पण तो माणूस तिथे नव्हता. अनिलची भीतीनं गाळण उडाली. मागचा पुढचा विचार न करता तो जिथे बस थांबली होती त्या दिशेनं पळाला. त्याला पळताना बघून रस्त्याच्या कडेला मुटकुळं करून पडलेले 2-3 कुत्रे घाबरून उठले आणि अनिलवर भुंकायला लागले. तसा त्याला हाड हाड असा आवाज आला. कुणीतरी त्या कुत्र्यांना दटावलं होतं. तोच होता तो. अहो दादा, काय हे, कुठं गेला होतात तुम्ही? अहो इथं जरा वरच्या अंगाला गेलतो येराखतीला. बरं जेवण झालं का? जेवण? अहो ते काय जेवण आहे का? कुणाच्या तरी दशक्रिया विधीसाठी ठेवलेला दही भात आहे होतो. आणि तुम्ही माझी चेष्टा करताय का? अनिल पुरता वैतागून म्हणाला. अहो मग हे तर काय हाटील आहे का? जे आहे ते खायला लागते. तुम्हाला नाही जमलं ना, बरं मग चला पुढच्या चौकात चला, तिथं असं काहीतरी. असं म्हणत तो पुढे चालायला लागला. नाईलाजानं अनिल त्याच्या मागे मागे चालायला लागला. चौकात मधोमध एकावर एक दगड ठेवून आडोसा तयार केला होता. तिथे एक दिव्याचा मंद उजेड दिसला. तसा तो म्हणाला, साहेब या लवकर, काम झालंय, हे बघा जेवण आहे. अनिलने बघितलं. इथेही एका पत्रावळीवर जेवण ठेवलं होतं. वरण भात, पुरणपोळी, भजी, कुरडई. भातावर 2 अगरबत्त्या पेटून रोवल्या होत्या. शेजारी काळ्या कपड्याची एक बाहुली पडली होती. तिच्यावर हळद कुंकू टाकलं होतं. काय साहेब, मस्त जेवण आहे का नाही? आता विचार करू नका, घ्या खाऊन घ्या पटदिशी. अनिलच्या अंगावरच काटा आला. काय म्हणायचं या माणसाला? रस्त्यात चौकात अमावास्येला ठेवलेला उतारा खायला सांगतोय. तेवढ्यात त्याने ती पत्रावळी उचलली आणि अनिलला म्हणाला, घ्या घ्या, मी आम्ही 2 भज्जी आणि कुरडी खातो. आणि अनिल काही म्हणायच्या आत त्याने ती पत्रावळी अनिलच्या हातात जबरदस्तीनं कोंबली. 2 भजी आणि 1 कुरडई उचलून तो खायला लागला. अनिल असहाय्य, अगतिक होऊन त्याच्याकडे बघत होता. हातातल्या पत्रावळीवरचा उतारा खाण्याशिवाय अनिलकडे दुसरा पर्याय नव्हता. आता पोटात भुकेचा वणवा पेटला होता. त्याला शांत करणं गरजेचं होतं. नाईलाजानं अनिलनं पुरणपोळीचा तुकडा तोडला, तोंडात घातला. नकळत त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. साहेब चला लवकर, तुम्हाला तुमच्या गावच्या शिवपवतर सोडतो. असं म्हणून तो चालायलाही लागला. अनिल संमोहित अवस्थेत त्याच्या मागे मागे जात होता. चालता चालता म्हणाला, दादा खूप उपकार झाले तुमचे. इतक्या रात्री एकट्यानं प्रवास कसा करायचा हेच समजत नव्हतं, पण तुम्ही देवासारखे मदतीला धावून आलात. अवकाशाचं उपकार आणि कशाचं काय, देव काय अनुभूत काय, समदे मानाचे खेळ आहेत. पुनवाला दिसला तर देव मानायचं आणि आमुष्याला दिसला तर भूत. आता तुम्हीच विचार करा आणि मला सांगा, म्या कोण आहे, देव का भूत? असं म्हणून तो हसायला लागला. अनिलला यावेळी त्याचं हसणं जरा वेगळं वाटलं. त्याच्या मनात विचार आला की खरंच कोण आहे हा, माणूस आहे का भूत आहे? इतका वेळ झाला आपण त्याला त्याचं नाव नाही विचारलं, त्याचा चेहरासुद्धा पाहिलेला नाही आपण. तो पहिल्यांदा भेटला तेव्हा स्मशानाकडून आला होता. काय करत होता तो तिकडे? न राहून त्याने त्याला विचारलं, दादा नाव काय हो तुमचं? अरे नावाचं काय घेऊन बसलो, दगडू म्हणलं तर कोणी दगडवत नाही आणि कचरू म्हणलं तर केर कचरावत नाही. रावण नाव कोणाचं बी नसतंय आणि राम असेल तर तो देव होतोय का? पण तरी बी तुम्हाला सांगतो, समदे मला राखणदार म्हणतात, तुम्ही बी म्हणा. चला पाठापाठा. अनिल त्याच्या मागे मागे जात होता. त्याला अंधारात फारसं काही दिसत नव्हतं, पण राखणदार मात्र सराईताप्रमाणे चाललेला होता. गावाकडचा असल्यानं रस्ता त्याच्या नियमित जाण्या येण्याचा असावा असं अनिलला वाटलं. राखणदार अचानक थांबला आणि म्हणाला, साहेब तिकडंच थांबा, तिकडंच थांबा, पुढं येऊ नका. का हो, काय झालं? अहो लांबडं जनावर रे, अंधारात पाय पाडला असताना हितच चिरा बसवायला लागला असता. अनिल त्याच्या जवळ गेला. समोरच एक काळा नाग ऐस पैस फणा काढून उभा होता.
अधूनमधून फुतकार सोडून झेप घेत होता. तसा राखणदार खाली बसला, हात जोडून म्हणाला, अय बाबा, नको असा राग धरू. काही चुकला असेल तर माफी दे बाबा, माफी दे आणि तू तुझ्या वाटानं निघून जा. आम्हाला आमच्या वाटानं जाऊ दे. म्या तुला उगा त्रास नाही दिला. वाटत औचित गाठ पडली, तुझी वाट नाही अडवली. आज जोडतो बाबा, जाऊ दे आम्हाला. तसा त्या नागानं आपला फणा खाली घेतला. क्षणभर थांबून रस्ता ओलांडून तो सर पलीकडच्या झुडपात नाहीसा झाला. अनिल डोळे विस्फारून बघत होता. कसं घडलं हे सगळं? राखणदाराची भाषा त्या नागाला कशी समजली? तेवढ्यात राखणदार म्हणाला, चला साहेब, रस्ता मोकळा झाला. आणि तो पुढे चालायला लागला. अनिलसुद्धा गुपचूप त्याच्या मागे मागे चालायला लागला. रातकिड्यांची किरकिर, काळोखी रात्र आणि अचानक समोर उभा ठाकलेला साक्षात यमदूत. अनिलच्या मनावर भीतीचा विळखा पडायला लागला होता. दूर कुठेतरी पिंगळा काहीबाई बोलत होता. अनिलला दूरच्या माळरानावर मशालीचा उजेड दिसला. तसा तो म्हणाला, दादा, तो मशालीचा उजेड आहे का? इतक्या रात्री मशाली पेटवून काय चाललंय तिकडे? आणि काहीतरी आरडाओरड पण होतीये. साहेब, ते आहे लढाईचं रान. काराचा माळ नाही तर लढाईचं रान म्हणतात त्याला. आज आमुष आहे ना, म्हणून लढाई दिसती. म्हणजे? अहो, शिवाजी राजाच्या येळाला आमुषाच्या रातीला इथं मराठी आणि मुसलमानांची झालती लढाई. मोप माणसं कटून मिळती. तीच बुतवळ उठली. तुम्ही तिकडं बघू नका, तुम्ही चाला बेगिने. बरं. अनिल कापऱ्या आवाजात म्हणाला, दादा, अहो, तुम्ही भेटला नसतात तर आज माझं काय झालं असतं? लढाईचं रान मागे टाकून ते दोघे साधारण 1-1.5 मैल चालून आले होते. मध्ये एक मोठा ओढा लागला. पाऊस पडून गेल्यामुळे ओढ्याच्या पाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. अनिलला तहानसुद्धा लागली होती. दादा, मला तहान लागली आहे, जरा थांबता का? ओढ्यावर जाऊन पाणी पिऊन येतो. नाही नका साहेब, नका. या वेळेला वाळाचं पाणी पिऊ नये. पाण्यात केर कचरा असतो, पाणी गढूळ बी असते. एखाद्या बारीला जनावर मरून पडलेला असते. इकडच्या अंगाला खडाक दिसतोय, तिकडं बघू. खडकाव खळगा असतात. तिकडं असेल तर मग प्यायला काय बी अडचण नाही. एवढ्या अंधारात त्याला खडक कसा दिसला कोणाला माहिती? अनिल विचार करत होता, याला म्हणावं तरी काय? माणूस आहे का भूत आहे? माणूस म्हणावं तर माणसासारखं वागणं नाही. भूत म्हणावं तर मला कुठलाही त्रास देत नाही, माझी काळजीच घेतोय. तेवढ्यात त्याने अनिलला हाक मारली, साहेब, या इकडे या, इथं आहे पाणी. तसा अनिल तिकडे गेला. ये बघा पाणी, निवांत प्या, चांगलं आहे पाणी. अनिल खाली बसला, पाणी पिऊन उठला. बॅगेतनं नॅपकिन काढला, हातपाय तोंड पुसले आणि तो म्हणाला, चला दादा. साहेब, वाळाला पाणी जास्त आहे, उतार हुडकायला पाहिजे. असं म्हणून तो ओढ्याच्या काठानं चालायला लागला. एका ठिकाणी ओढ्यात खडकासारखा भाग दिसत होता. हो, खडकच होता तो. तिथे जाऊन तो म्हणाला, साहेब, इकडून उतारा सण, या इकडं. अनिल तिकडे गेला, खडकावर उभा राहिला. पाण्याचा खळखळाट जास्त होता. म्हणजेच पाणी उथळ असायला हवं असं अनिलला सुद्धा वाटलं. साहेब, ह्या वाहाळाची एक लय आचाट कथा आहे बरं का. ओढ्याची कथा? आणि ती सुद्धा आचाट? न राहून अनिल म्हणाला, म्हणजे ह्याला आहे ना, याला कासवाचा वाहाळ म्हणतात. अगोदर हा वाहाळ नव्हता. एक चांगली आईस पैस नदी होती. एकदा एका गावाची लग्नाची वारा तिकडून जात होती. रात झालती म्हणून मुक्काम करायचं ठरलं. नदीत मोठा खडक होता. त्याच्यावरच बाया बापडांनी 8-10 चुली पेटवल्या. स्वयंपाकाची लगबग सुरू झाली. गडी माणसांनी बैलाला पाणी पाजलं, वैरण घातली. टिप्पूर चांदणं पडलं होतं. बसल्या बसल्या इडी काडी गप्पा मारायला सुरुवात झाली आणि अवचित बाया माणसं वारडायला लागल्या. काय तर म्हण खडक हालायला लागला. एकच कल्ला झाला. काय होतंय काय नाही अविचार करायला बी वेळ मिळाला नाही.
डोळ्यात एकत बाया माणसं चुली चिल्ल्या पिल्ल्यांसकट खडक डो हातगडप झाला की. साहेब त्यो खडक नव्हता, ते कासाव होतं, कासाव. चुलीच्या जाळानं त्याची ढाल भाजली, तसं ते पळालं आणि डो हातगडप झालं, म्हणून याला कासवाचा वहाळ असं म्हणतात. आणि अचानक अनिलला पायाखाली हालचाल जाणवली. पायाखालचा खडक झटक्यात पुढे सरकायला लागला. तसा अनिल जोरात ओरडला, दादा पळा, भूकंप झालाय, दादा पळा. पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी मागे मान वळवून बघितलं, पण ती व्यक्ती कुठेही दिसत नव्हती. तिथे फक्त एक पांढरा कपडा पडला होता. अनिल ओरडायला लागला, वाचवा वाचवा, अहो राखणदार मला वाचवा, राखणदार राखणदार मला वाचवा, राखणदार वाचवा मला. आणि अनिलने मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. श्रोते हो, ही होती राजेश जगताप सरांची कथा राखणदार. कथा आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ह्या कथेचा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.